यानंतर बातमी पुण्यातनं आहे। चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हागवणे यांच्या विरोधामध्ये वारजे तर सुशील हागवणेच्या विरोधामध्ये कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। हागवणे कुटुंबीय पुणे ग्रामीण मधल्या पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात। त्यामुळे त्यांनी 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता। मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांचेही अर्ज फेटाळले होते। त्यानंतर दोघांनी ते पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते तयार केले। त्यासाठी ते भाड्याने राहत असल्याचं दाखवत भाडेकरारही तयार केला। शशांक वारजेला तर सुशील कोथरूडला राहत असल्याचा पत्ता सादर करण्यात आला आणि त्या आधारे पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल खरेदी केली। त्यानंतर एका व्हिडिओमध्ये सुशील पिस्तूल कमरेला लावून नाचतानाही दिसतोय, तर शशांकने पिस्तुलाचा वापर करून प्रशांत एळवंडे या व्यावसायिकाला धमकावलेलं आहे। त्या संदर्भात कालच त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणामध्ये फरार असलेल्या निलेश चव्हाणनेही याच काळात शस्त्र परवाना मिळवलेला होता। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मंदार, एकतर खोटे पत्ते दाखवून यांनी शस्त्र परवाने मिळवलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून धमकावणं किंवा त्याचा कुठेतरी शो ऑफ करणं असं सुद्धा या भावांकडनं झालेलं आहे। नक्की कुठेतरी सत्तेचा माज करायचा अशी प्रवृत्ती दिसतेय या कुटुंबाची। मंदार, पूर्वी या हगवणे बंधूंनी जे काही केलं ते तर आपण पाहिलं। प्रश्न आहे तो यांना हे शस्त्र परवाने देणाऱ्या पोलिसांचा। या दोघांचेही पत्ते जे त्यांनी सादर केले पुणे शहर पोलिसांना हा शस्त्र परवाना मिळवण्यासाठी, त्यावेळी पोलिसांचं काम होतं की ते खरंच त्या पत्त्यावरती राहतात की नाही हे तपासणं। मात्र त्यावेळी ते तपासलं गेलं नाही। तपासलं गेलं असेल तर त्यांच्या नजरेतून हे कसं सुटलं की हे त्या ठिकाणी राहत नाहीयेत किंवा त्यांचा भाडे करार खोटा आहे। यातला एक जो आहे सुशील, त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो पत्ता तर अशा इमारतीचा आहे की जी इमारत निर्माणाधीन आहे, म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्या ठिकाणी लोक राहती नाहीयेत। तर असा पत्ता त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कसा स्वीकारला हा आता इथून पुढचा प्रश्न असणार आहे। आणि त्यामुळं या दोघांना हे शस्त्र परवाने देण्यासाठी कोणी मदत केली का पोलीस दलातील, याचा देखील आता तपास होण्याची गरज आहे। कारण आपण पाहिलं की शस्त्र परवाना मिळवल्यानंतर या दोघांनी काय केलेलं आहे। एकीकडे सुशील कमरेला लावून नाचताना दिसतो आहे, तर शशांकनी त्याच्या व्यवसायामध्ये जो त्याचा खरेदी करण्यासाठी आलेला होता प्रशांत एळवंडे, याला पिस्तुलांनी धमकावलेलं आहे। तर अशा स्वरूपामध्ये त्यांनी या पिस्तुलांचा वापर केलेला आहे आणि गुन्हेगारी प्रकारे यांनी वापर केलेला आहे। त्यामुळं शस्त्र परवाना त्यांना देताना पोलीस दलातील कोणी त्यांना मदत केली का हा इथून पुढचा तपासाचा विषय असायला हवा। पूर्वी नक्कीच मंदार, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण अशा पद्धतीने एखादा दागिना म्हणून किंवा शो ऑफ करण्यासाठी जर शस्त्र परवाने मिळत असतील आणि त्याबरोबर ते अशा पद्धतीने पोलिसांकडून दिले जात असतील तर नक्की किती लोकांना असे परवाने मिळालेत आणि असे कसे काय दिले जात आहेत हे नक्की शोधणं गरजेचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।